नमस्कार. कमळ आणि कुमुद लागवड ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्यूबर्स लावण्याची जी योग्य वेळ असते ओळखणं आणि झाड वाढण्याचा सक्सेस रेट जो असतो 80 ते 90% जाऊ शकतो. नुसतं ट्यूबर्स मिळालं आणि डायरेक्ट लावून टाकला तर बाकी ते झाड जगण्याची शक्यता थोडीशी कमी होऊन जाते. ही लागवड आपण वर्षातल्या कोणत्या महिन्यामध्ये करतो आणि त्या कंदाची विशिष्ट कंदाची जी काही मॅच्युरिटी स्टेज आहे लागवडीसाठी ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. लागवडीचे जे वर्षातले महिने असतात ते साधारणपणे फेब्रुवारीपासून ते जून जुलैपर्यंत आपण कमळ किंवा कुमुदची लागवड करू शकतो. त्यावेळेला आपण जूनमध्ये कंद लावतो, जून किंवा जुलैमध्ये. ह्या महिन्यांमध्ये जर का पाऊस खूप जास्त प्रमाणात असेल, जास्त ढगाळ वातावरण आहे, सतत पाऊस पडतोय आणि अजिबात सूर्यप्रकाश दिसत नाही आहे, असे दिवस जर का 15 दिवसापेक्षा जास्त गेले तर बाकी कमळांना फुलं येण्यापेक्षा त्यांना पानं जास्त येतात, त्याची कंदांची वाढ चांगली होते आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याला फुलं येतात. कमळ किंवा कुमुद हे कंद विक्रीचा हा शेवटचा वर्षातला महिना असतो आणि ह्याच्यानंतर जे कंद आपल्याला उपलब्ध होऊ शकतात ते आपल्याला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. सध्या जे कमळांचे कंद आहेत उपलब्ध ते जर का तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की वृंदावनच्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज ठेवा, त्याच्यावरती माहिती मागवू शकता. कमळ आणि कुमुदचे कंद आहेत. हे कुमुदचे कंद आहेत वॉटर लिलीचे आणि हे जे आहेत हे कमळाचे कंद आहेत. हा कंद आपण अगदी एकच दिवस झालेला काढलेला आहे. कुठेही मूळ आलेलं नाही आहे आणि कुठलंही पान अजूनही ते पान उमललेलं नाही आहे. ह्याला इथे एक पान आलेलं आहे, इथे दुसरं पान आलेलं आहे, पण जिथे मुळं यायला पाहिजेत म्हणजे ह्या इथे किंवा ह्या इथे ती मुळं काही अजून कुठेही त्याचं बिलकुल दिसत नाही आहेत. ह्या इथे नवीन जे आहे ह्या इथे ग्रोईंग टिप नवीन यायला सुरुवात झालेली आहे. तर ही सगळी त्याची ग्रोथ स्टार्ट झालेली आहे. मुळं न आल्यामुळे अजून त्याला ते लागवडीच्या योग्य नाही आहे. पण हा असा कंद जर का लावला मे किंवा जून महिन्यामध्ये जर का हा कंद लावला तर हा कंद जगण्याची शक्यता बरीच असते. हा लागवडीसाठी एकदम परफेक्टली योग्य आहे, कारण ह्याला पानं नवीन आलेली आहेत जी पूर्णपणे उमललेली पानं आहेत म्हणजे उघडलेली पानं आहेत आणि ह्या इथे त्याची मुळं आलेली आहेत, गुलाबी रंगाची मुळं आहेत, नवीन मुळं आहेत आणि ह्या इथे सगळी मुळं आलेली आहेत. तर हा कंद जो आहे हा कंद एकदम परफेक्ट लागवडीसाठी आहे. कमळाचे कंद जे असतात ते ज्यावेळेला आपल्याकडे पार्सलने किंवा कुरिअरने येतात, जशी दाखवल्याप्रमाणे जोपर्यंत त्याला मुळं येत नाहीत तोपर्यंत हे असे आपण पाण्यामध्ये पूर्णपणे पाण्यामध्ये ते राहतील अशा पद्धतीने ते फ्लोट करत ठेवायचे असतात. ही लागवड कशी करायची हे व्हिडिओ आधीचे केलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण ते करू शकतो. हे सगळे वॉटर लिलीचे कंद आहेत आणि ह्यांची वेगवेगळी स्टेज मी आता दाखवणार आहे. ते झाडापासून आपण ज्यावेळेला वेगळं करतो त्यावेळेला पहिल्यांदा त्याला काय करायचं तर ते हे टॅग लावायचा आणि त्याच्यामुळे हे जे सगळे कंद आहेत हे सगळे कोणचे कंद आहेत कशा आपल्याला बिलकुल अंदाज येऊ शकत नाही कोणच्या ह्याच्यातनं कशी फुलं येतील. अजून त्याला कोणत्याही पद्धतीचं मूळ आलेलं नाही आहे किंवा कोणत्याही पद्धतीचं त्याला पान आलेलं नाही आहे. तर हे सर्व कंद हे असे आहेत. हे अगदी नुकते काढलेले कंद आहेत. कंद जर का आपण पाण्यामध्ये घालून ठेवले तर ते चांगल्या पद्धतीने स्प्राउट होऊ शकतात. मुळं किंवा पान नाही आहे ते आपण असे आतमध्ये घालून हे अशा पद्धतीने झाकण बंद करू शकतो आणि जिथे घरामध्ये किंवा जिथे खूप जास्त गार किंवा गरम होणार नाही अशा ठिकाणी आपण हे कंद ठेवू शकतो. छोटंसं चिंटू पिंटू पान इथे आलेलं आहे आणि हे पान आलं की ह्याचा अर्थ असा होतो की हे कंद आता हळूहळू लावायला रेडी झालेला आहे. ह्याच्या पुढची जी स्टेज आहे ती म्हणजे हा कंद आहे. आता ह्याला पानं आलेली दिसतात पण अजून त्याच्यातनं पांढरं मूळ दिसत नाही आहे. हा जो कंद आहे ह्यालासुद्धा पानं आलेली आहेत पण ह्याला पांढरं मूळ दिसत नाही आहे. पण हा जो कंद आहे हा आहे खूप छोटा, ह्याला 2 हेल्दी पानं आहेत आणि ह्या इथे एकदम बारीकसं पांढरं मूळ दिसतंय. तर असं पांढरं मूळ ज्यावेळेला दिसायला लागतं किंवा अशी 2-3 मुळं ज्यावेळेला दिसायला लागतात त्यावेळेला हा कंद लागवडीसाठी योग्य असतो. हा हार्डी वॉटर लिलीचा रायझोम आहे. रायझोम म्हणजे जे असे आडवे असतात मोठे असतात हे रायझोम्स असतात. ह्याचं स्प्राउट आलेलं आहे आणि इकडून त्याची ही मुळं येऊ शकणार आहे. हार्डी वॉटर लिलीचा रायझोम आहे ह्याला सुद्धा पांढरी मुळं आल्याशिवाय आपण तो लावणार नाही शक्यतो. पण हार्डी वॉटर लिली ही बऱ्यापैकी जगण्यासाठी सोपी असते आणि त्याच्यामुळे ते असा ह्या कंडिशनमध्ये आत्ता लावला तरीसुद्धा ते होऊ शकतं. हा सुद्धा रायझोम आहे आणि हा हार्डीचा नाही आहे, हा ट्रॉपिकल वॉटर लिलीचा रायझोम आहे. ह्याच्यातनं बरीच प्लांट्स निघणार आहेत
आणि ह्या इथे जे दिसतंय मुळं आलेली, इथे मुळं आलेली दिसत आहेत. हा स्वतः रायझोमसुद्धा ह्याच्यातनं सुद्धा हा लावला तरी तो जगणार आहे. आणि आपण ह्याच्यातनं वेगळी झाडं पण करू शकतो. हे त्या रायझोममधनं आलेलं झाड आहे आणि ही अशी झाडं पण आपण करू शकतो. ज्यावेळेला आपण कुरिअरमधनं पाठवतो त्यावेळेला हे असं जे रोपटं असतं हे जगू शकत नाही कुरिअरमध्ये, कारण त्याला कंद खाली नाही आहे आणि ही जी असतात ही पानं फार नाजूक असतात. ही मुळंसुद्धा फार नाजूक असतात. पण ही आपण लगेच मातीमध्ये छोट्या कंटेनरमध्ये आपण लावून टाकू शकतो आणि ह्याचं मोठं ज्यावेळेला झाड होईल त्यावेळेला आपण ते मोठ्या ह्याच्यामध्ये लावू शकतो. हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इथे काही वॉटर लिली जे असतात ते विव्हिपेरस असतात आणि विव्हिपेरस म्हणजे त्या वॉटर लिलीच्या पानाच्या मधून असं डायरेक्ट त्या बाळाला जन्म देतात. पर्पल जॉय वॉटर लिलीचं हे झाड आहे आणि ह्या झाडाच्या पानाच्या मध्ये हे जे दिसतंय, हे जे इथे आलेलं छोटंसं हा कोंब आहे त्याचा, आणि ह्या कोंबाला आपण असं जर ज्यावेळेला उलटं टाकतो पाण्यामध्ये त्यावेळेला त्याच्या पुढची स्टेज म्हणजे ही असते. अशी मुळं फुटायला लागतात. ही छोटी छोटी जी पांढरी रूट्स दिसत आहेत इथे, ह्या इथे जी पांढरी मुळं दिसत आहेत ही ज्यावेळेला फुटायला लागतात अशा वेळेला हे आपण पाण्यात अजूनही ठेवू शकतो. छोट्या एखाद्या पॉटमध्ये आपण लावून टाकू शकतो. पर्पल जॉय वॉटर लिली, लिंडसी वूड वॉटर लिली आणि ट्रॉपिकल सनसेट वॉटर लिली, ह्या ज्या वॉटर लिलीज आहेत ह्या विव्हिपेरस आहेत. वॉटर लिली किंवा लोटस कोणतीही गोष्ट लागवड करण्याची म्हणजे त्याचं सेपरेट आयुष्य त्यांनी कॅरी ऑन करण्याची जी काही वेळ असते ही फार महत्त्वाची असते. आपण कोणत्या वेळेला ते लावतोय ही सुद्धा वर्षातली ही वेळसुद्धा ही फार महत्त्वाची असते. मार्च, एप्रिल, मे, जून, कधी जुलै ह्या वेळेला लावलेले जे कंद असतात किंवा ह्या वेळेला लावलेले जी कमळ किंवा कुमुद असतात ते छानपैकी सर्वाईव्ह होतात. ते छान पुढे त्यांचं आयुष्य कॅरी आउट करू शकतात आणि तुम्हाला पावसाळ्यामध्ये त्याची फुलंसुद्धा बघायला मिळू शकतात.